सामना देखील याच ठिकाणी आपण अनुभवतोय, कारण इंग्लंडचा दुसरा धाव सुरू झाला आहे. 77 धावा आणि 3 विकेट्स, आणि तीनही विकेट्स नितेश कुमार रेड्डी या गोलंदाजांना पुन्हा एकदा मिळवलेत. ही लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत आहे. आणि एकूणच पाहिलं तर या स्पर्धा संघर्ष कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच नगरसेवक चषक 2025, आणि या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हनुमंतजी चौधर साहेब सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी दिले जाणारे स्पेशल प्राईज अर्थातच स्पोर्ट्स शूज जे आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले गेले जगदीश स्पोर्ट्स आणि जगदीश मेडिकल यांच्या माध्यमातून, या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. ती अर्थातच प्रदीप स्पोर्ट्स संदीपजी खलाटे साहेब यांच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर येणाऱ्या प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक क्रीडा रसिकांना जेवणाची सोय या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केली गेली होती, आणि त्याकरता देखील बऱ्याचशा मान्यवरांनी अर्थातच या स्पर्धेला सर्वाधिक आणि बहुमूल्य योगदान दिलं. अर्थातच आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित अजयजी सूर्यवंशी यांचं देखील योगदान यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर सन्माननीय काकासाहेब ठोंबरे, अमोलजी इंगळे, मनोजजी पवार, हरिदास कर्डिले, कोळेकर साहेब, सुनीलजी कदम, सुनीलजी चव्हाण, किरण म्हात्रे, संजय शिरावले, दिनेश जमदाडे, सुधीर पाटील, संदीप पाटील, दिलीप बिस्ट, दादा भोईर, मंगेश साळुंके, राहुल चक्रपाणी, अंकुश अर्जुने, प्रवीण देवकर आणि त्याचबरोबर सुधीर काळे. आणि जो दुपारच्या सत्रामध्ये आपण जेवणाचा आस्वाद घेतला, त्या जेवणासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते अर्थातच सुरेशजी जळेसाहेब कळंबोली, त्याचबरोबर अजित नाळे, सुहास नाळे, अनिल जाधव, तानाजी बागल, आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अनिलजी वाघमारे आणि संपूर्ण संघर्ष मित्रमंडळ. खरं तर संघर्ष मित्रमंडळ म्हटलं तर खूप मोठी एक नावांची यादी आहे. सर्वांचीच नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही आहे, परंतु संपूर्ण संघर्ष मित्रमंडळानं मात्र या स्पर्धा यशस्वी होण्याकरता सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान दिलं आहे. तर सर्वांचं या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया, आणि आपलं सहकार्य, आपलं साथ ही अशीच येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आमच्या या आयोजनाला मिळत अशीच आपण अपेक्षा करूयात. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. एकूणच पहिल्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. या सामन्यातील विजेता संघ, खरं तर 4 संघ आपल्याला आता मिळालेत, ज्यापैकी पहिल्या 2 संघामध्ये हा सामना आपण पाहतो. एकीकडे रॉयल बी, त्यांच्या समवेत सुपर डीजी बावली हा संघ आहे. त्यानंतर आदित्यप्रिया आणि संघर्ष या 2 संघादरम्यानचा बॅटल आपण सेमीफायनल 2 मध्ये पाहणार आहोत. आणि हे 4ही संघ बक्षीस पात्र आहेत. 4ही संघाच्या नावावरती किमान 1 पारितोषिक या ठिकाणी सुनिश्चित झालेलं आहे. संघर्ष संघानं 2 सामने जिंकून पुन्हा एकदा ती परंपरा कायम ठेवली आहे. आपल्याच स्पर्धेमध्ये किमान 1 पारितोषिक पटकावायचं ही गेली अनेक वर्षांची संघर्ष संघाची परंपरा आहे, आणि आज तो जल्लोष, तो उत्साह संघर्षामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार. खरं तर जल्लोषाची सुरुवात अगदी सकाळपासूनच झाली होती, मगाशी देखील आपण उल्लेख केला होता, आणि अजूनही चालू आहेत. काही आमच्या टीम्स फायनललाही पोहोचल्यात. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. यावेळेला मात्र सामन्याला होती सुरुवात. पहिल्या चेंडूवरती दाखवला आहे दमखम फलंदाजाच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. सुरुवात केली आहे. सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपण नेहमी म्हणतो. तुषार शर्मा मन्नीचा विचार केला तर येत्या 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण पाहणार आहोत. त्याच्या समवेत असणारा परेश कडके हा देखील RPL सीझन 1 अर्थातच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रायगड प्रीमियर लीग 20 जुलैला या ठिकाणी सुरू होणार आहे, आणि त्याची जणू ही नेट प्रॅक्टिस या 2 खेळाडूंची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती देखील दमखम दाखवला आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. 3 षटकांमध्ये कितपत धावांचं टार्गेट सेट करायचं ही सातत्यानं चर्चा, विचार विनिमय या 2ही खेळाडूंमध्ये होते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. संघाची एकूण धावा संख्या पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना बिनबाद 8 धावा. साईला देखील आपण RPL मध्ये पाहणार आहोत. परेश कडकेला देखील आपण RPL मध्ये पाहणार आहोत, आणि त्याचबरोबर तुषार शर्मा मन्नील या खेळाडूला देखील आपण RPL मध्ये पाहणार आहोत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा दिशा बदलतोय. दबाव बनवण्याचा प्रयत्न पहिल्या 2 चेंडूवरती, कारण रॉयल बी संघ म्हटलं तर एक ताकदवर संघ. यस इट्स अ वाईट, पंचांचा इशारा अवांतर चेंडूचा येतोय.
2 चौकार, त्यानंतर आलेला अवांतर. संघाची एकूण धावसंख्या 9. यावेळेला मोठा फटका जरूर खेचलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल कंप्लीट केला जाणार का, सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी होता, कारण या सामन्यामध्ये हा सर्वाधिक महत्त्वाचा झेल होता. झेल सुटला, धावा मात्र धावफलकावरती आल्या 2. या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला. धावफलकावरती आल्या त्या 11 धावा, बिनबाद 11. यापैकी एक संघ थेट मेगा फायनलमध्ये दाखल होईल. त्यानंतर सेमीफायनल 2 ची लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका, कमालीचा टायमिंग आहे. सर्वाधिक लांबलचक षटकार येतोय. फलंदाज तुषार शर्मा, अर्थातच मन्नीच्या बॅटमधून. दोन चौकार, एक षटकार, एक अवांतर. यावेळेला देखील उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीये. कंप्लीट केला जातोय झेल. पहिला दे धक्का मिळतोय रॉयल बी संघाला. फलंदाज तुषार बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी मात्र पहिला फलंदाज गमावला गेला. तुषार शर्मा बन्नी. सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 विशाल भोईर आपल्याला मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळतात. रॉयल बी हा संघ आहे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवणं आहे. किमान एका पारितोषिकाचा मानकरी हे दोनही संघ आहेत. खरं तर यानंतरची होणारी लढत सेमीफायनल 2 असणार आहे. परंतु सेमीफायनलपर्यंत ज्या संघांनी मजल मारली आहे ते या स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक अवांतर चेंडू आहे. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू. खरं तर विक्रमजी पवार ओळखले जातात नियंत्रित गोलंदाजीसाठी, परंतु पहिल्या 2 चेंडूवरती आलेले 2 घणाघाती चौकार, त्यानंतर आलेला षटकार कुठेतरी मानसिकतेवरती आघात करणारी फलंदाजी आपण पाहिली. परंतु प्रत्युत्तर दिला गेला. तुषार शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे. अगदी निमंत्रण होतं, हे निमंत्रण स्वीकारलंय. चेंडूला भिरकावून दिलं डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. अंतिम चेंडूवरती आलेल्या षटकारानं कुठेतरी सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल, कारण तुषार शर्मासारखा महत्त्वाचा फलंदाज, खरं तर त्याच्या खांद्यांवरती जबाबदारी होती धावसंख्येला आकार देण्याची. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यानंतर मात्र प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजांचं. परंतु अगदी या आनंदाच्या भरामध्ये विशालला फुलटॉस चेंडू केला, ज्या चेंडूवरती मात्र षटकार लगावला गेला. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. विजय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संघाच्या विजयामध्ये सर्वाधिक मोलाची आणि महत्त्वाची भूमिका पहिल्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूंना बजावली, मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला. इकॉनॉमिकली गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक इकॉनॉमिकल गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला देखील एक स्पेशल प्राइज आहे. अर्थातच सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाजाबरोबरच इकॉनॉमिकल गोलंदाज हे देखील एक वेगळं पारितोषिक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. एक वेगळी संकल्पना. तर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. हो, कमालीचा चेंडू होता. परेश कडके सारख्या फलंदाजाला या ठिकाणी
रोखून ठेवणारा हा चेंडू, परंतु या खेळाडूला फार काळ तुम्हाला रोखून ठेवता येणार नाहीये. तर पहिला चेंडू आलाय निर्धाव विजयचा, परंतु दुसरा चेंडू खराब. अगदी फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करणारा फलंदाज परेशच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार. तर या चेंडूवरती आलेल्या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 30. थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न परेश कडके. सुरुवातीलाच म्हटलं होतं की या खेळाडूला फार काळ जखडून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आणि असंच प्रकारचं काहीसं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज विजयनं, तिथे आपल्या नावारूपानं साजेशी गोलंदाजी केली, परंतु या खेळाडूनं दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार लगावत आपली गुणवत्ता, आपली या ठिकाणी उपयुक्तता आणि आपलं कौशल्य या मैदानावरती दाखवलं. याही वेळेला कमालीचा टायमिंग आहे. गॅप शॉट सिलेक्शन, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स इन टू द फेन्स, चौकार. संघाची या चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 34. उशिराचे प्रेक्षक आमच्या समेत जुडले गेलेत. खरं तर या मैदानावरती मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या स्पर्धांचा आनंद लुटताना आपण पाहतोय, परंतु इथे मात्र कमालीचा टायमिंग आहे. मैदानाच्या आतमध्ये धडपडलंय, परंतु चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. परेश कडकेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार षटकार. तर पहा, नक्कीच अप्रतिम फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय परेश कडके. मी सुरुवातीला देखील म्हटलं की जणू ही लढत क्रिकेट रसिकांसाठी मात्र एक मेजवानी असणार आहे क्रिकेटच्या माध्यमातून. तर जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. पहा, अजित नाळे. विशेष मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे, नो डाऊट. अगदी सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती येणारा पहिला जर कोण आयोजक असेल तर तो अजित नाळे, परंतु इथे मात्र परेश कडके अक्षरशः गोलंदाजावरती आक्रमण करतोय, हल्ला बोल करतोय आणि चेंडूला दाखवून दिलाय पुन्हा एकदा आसमान सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. परेश कडके ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतषबाजी करतो, हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून नक्कीच ऐकतो. यावेळेला मात्र स्ट्रेच केलाय, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचलाय आणि कमालीचं एक्झिक्युशन. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. मात्र षटकार आला आणि षटकारानं सांघिक अर्धशतक देखील पूर्ण केलं जाते. 52 धावा धावफलकावरती लागतात तर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावरती आल्यात.
तर 52 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. थोडासा व्यत्यय प्रत्येक मैदानावरती छोटासा प्रेक्षक आहे आयुष कपिल पाटील. जर आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण संपर्क करायचा आहे स्टेजशी. आयुष कपिल पाटील जर का मैदानावरती सामने पाहत असतील तर त्यांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क करा. आपले पालक या ठिकाणी आहेत. पडतो जाऊया पुन्हा एकदा. मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र सेकंड अटेम्प्टमध्ये झेल कंप्लीट केला जातो आणि फलंदाज विशाल ची खेळी मात्र संपुष्टात. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावला गेला आहे. 2 गडी बाद 52 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. विशाल दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. तर गोलंदाज विकासला या ठिकाणी नवीन बॅटर अविनाश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्वीपर कव्हरला तोपर्यंत क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धाव. पहा अविनाशनं या ठिकाणी आल्या अंतिम षटकामध्ये परेशला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं काम केलं. क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. तुम्ही किती आक्रमक खेळ करता यापेक्षा तुम्ही स्ट्राईक कशा पद्धतीनं रोटेट करता, जो खेळाडू फॉर्ममध्ये आहे त्या खेळाडूला तुम्ही किती संधी देता हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. अर्थातच एक गेम प्लॅनिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परेश कडके यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला मोठा फटका खेळण्याचा मानस आणि होय बॅटीच्या टो एंडला जरी हा चेंडू हिट केला असेल तरी थांबणार नाहीये. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्या. 2 गडी बाद 59 धावा. एक धावांचा रतीब, धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला गेलाय. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती उभारली आणि त्याचा संपूर्ण श्रेय जर कोणत्या खेळाडूला जात असेल तर अर्थातच सुरुवात मिळवून दिली तुषार शर्मा, अर्थातच मन्नीना, आणि त्यानंतर संपूर्णपणे खांद्यावरती आपल्या जबाबदारी घेतली ती फलंदाजीच्या माध्यमातून अर्थातच परेश कडके या खेळाडूंना. तर एकूण धावा संख्या धावफलकावरती आपण पाहतोय. योगेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 61 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र ऑन द नी झालाय. कमालीचा टायमिंग आहे. कलात्मकता, ताकद, नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तर 67 ही धावसंख्या धावफलकावरती, ज्यापैकी आपल्या वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती परेश. याही वेळेला बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न होता. वेग प्रचंड पाहायला मिळाला. या चेंडूवरती सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे आणि अंतिम चेंडूवरती आलेल्या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या 68 आणि विजयासाठी लक्ष्य मात्र उभारलं जात आहे ते तब्बल 69 धावांचं. 23च्या सरासरीनं इथे मात्र धावा धावफलकावरती उभाराव्या लागतील. 3 षटकांचा
हा सामना 69 धावांचं लक्ष्य. परंतु या दरम्यान आपण विनंती करूया संघर्ष आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. सेमीफायनल नंबर 2 संघर्ष विरुद्ध आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या दोन संघादरम्यानचं हे बॅटल आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी मित्रांनो एक छोटासा डीजे ब्रेक आणि जाऊयात SK साऊंड अँड इव्हेंट. या ठिकाणी चला खेळाडूंना विनंती आपला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्यायचे आहेत. आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर संघर्ष राहुल भाई टॉस साठी आपण यायचंय. तर या ठिकाणी टॉस केला जाईल. अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक बिग बॅटल दोनही संघांमध्ये आणि दोनही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत नो डाऊट. आदित्यप्रिया संघानं निर्विवाद आपलं वर्चस्व या मैदानावरती प्रस्थापित केलं आणि त्याचबरोबर संघर्ष संघ आमचे आर्टिस्ट तर टॉस या ठिकाणी केला जाईल. विजयासाठी लक्ष योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 68 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्यात. 69 धावांचं लक्ष आहे. आणि येस आमच्या संघर्ष संघाचे आर्टिस्ट अर्थातच अतुल काटे यांच्या शुभ हस्ते मात्र या सेमीफायनल 2चा टॉस या ठिकाणी केला जातोय. आणि आता अजित नाळे सकाळपासून घेतली गेलेली मेहनत आता रंग दाखवायला सुरुवात झाली आहे. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघानं. सेमीफायनल नंबर 2 असणार आहे. परंतु त्यापूर्वी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल 1 तर विजयासाठी 69 धावांचं लक्ष. 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू पंचांचा इशारा मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू अवांतर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली धाव पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर ही अवांतर स्वरूपाची धाव. एखाद्या गोलंदाजावरती ज्यावेळेला पहिल्या चेंडूवरती आक्रमण करतात ना त्यावेळेला मात्र अशा प्रकारचं चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अविनाश शेख चांगला युवा तेज तर्राज गोलंदाज आपल्याला कळंबोली क्रिकेटमध्ये जरूर पाहायला मिळाला आहे. खरं तर लेझरचं प्रशिक्षण देखील तो घेतो. विविध लेदर स्पर्धांमध्ये देखील त्याचा समावेश आपण सातत्यानं पाहतो. परंतु कळंबोली क्रिकेटमध्ये मागील काही वर्षांमध्ये या खेळाडूंना मात्र स्वतःला सिद्ध केलं आहे आपल्या खेळाच्या माध्यमातून. एकूणच आणखीन एक एकेरी स्वरूपाची धाव धावफलकावरती येते. एकेरी दुहेरी धावेने तुम्हाला हा सामना जिंकता येणार नाही आहे. अशा प्रकारचं लक्ष जर तुम्हाला गाठायचं असेल
तर आक्रमक फलंदाजी ही तुमच्या माध्यमातून होणं नितांत गरजेचं आणि केवळ एका बाजूनं आक्रमण नाही तर दोनही बाजूनं म्हणजे दोनही बॅटरांना या ठिकाणी आक्रमक खेळ करणं गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय, कमालीचं क्षेत्ररक्षण. युवा खेळाडूंची ही खासियत नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरम्यान जर आपण पाहिलं तर आमचे सन्माननीय माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचाच हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर नगरसेवक चषकाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिली पावसाळी स्पर्धा देखील नगरसेवक चषकाची आपण या ठिकाणी पाहिली आणि त्यांचं कार्य कळंबोली विभागामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं आणि मोलाचं राहिलं आहे. अगदी अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांच्या माध्यमातून योग्य न्याय दिला गेला. ज्या ज्या वेळेला मदतीचा हात त्यांच्याकडे मागितला गेला त्या वेळेला त्यांनी सढळ हस्ते मदत. आणि एकूणच जर पाहिलं तर कळंबोलीला हे जे मैदान खेळासाठी राखीव मिळालं त्या पाठीमागे आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांची खूप मोठी मेहनत आहे. कारण सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करत याची दखल घेण्यास भाग पडलं. कळंबोली विभाग म्हटलं तर सर्वाधिक प्रमाणामध्ये माथाडी कामगार आणि त्यांची मुलं या मैदानाचा वापर करतात आणि ते खेळासाठी कायमस्वरूपी राखीव राहावं यासाठी आदरणीय विजयजी खानावकर साहेब आणि त्यांच्याबरोबर इतरही मंडळी आपण पाहिली की ज्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असताना हे मैदान मात्र खेळासाठी राखीव आपल्याला पाहायला मिळालं. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये खेळाडू तर भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होतील, परंतु त्या खेळाडूंना योग्य व्यासपीठच मिळालं नाही तर त्यांच्या खेळाला आणि त्यांच्या कलागुणांना वाव कुठे मिळणार. आणि ही बाब लक्षात घेता हे मैदान मात्र खेळासाठी राखीव आपल्याला जरूर पाहायला मिळते आहे. परंतु इथे मात्र षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा आपण धावफलकावरती पाहतोय त्या 1 गडी बाद 10 धावा. तर अजूनही येणारे 12 चेंडू आणि 59 धावांची गरज. कारण 69 धावांचं लक्ष आहे, फक्त 10 धावा या धावफलकावरती आल्यात. दबाव निर्माण केला पहिल्या सत्रामध्ये. सुरुवात तुषार शर्मा मंडीच्या बॅटमधून आपल्याला आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. 2 चौकार 1 षटकार लगावल्यानंतर त्यांना आपली विकेट गमावली आणि जसं मंडी बाद झाला त्यानंतर मात्र संपूर्णपणे जबाबदारी खांद्यांवरती घेतली ती परेश कडकेनं. नवीन गोलंदाज आयुष या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा मारा. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. क्षेत्ररक्षकांचा देखील या ठिकाणी प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिला. सिंगल धाव फलकावरती आली आहे. एकेरी दुहेरी धावेनं सामना जिंकता येणार नाही आहे. गजानन बोडरे तर 11 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पहा आता संघर्ष संघाचे सर्व आजी माजी खेळाडू या ठिकाणी आपल्याला मुख्य मंचाच्या समोर पाहायला मिळतात. मी दिनेशजी जमदाडे यांना विनंती करेल की या आपण मुख्य मंचावरती. किरण म्हात्रे देखील आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. लेजेंडरी क्रिकेटर. संघर्ष संघ आपल्या उमेदीच्या काळामध्ये संघर्ष संघासाठी अनेक मैदानं गाजवणारे हे खेळाडू आहेत. त्याचबरोबर आणि आमचे सहकारी मित्र डॉक्टर भूषण खानावकर देखील आमच्या समेत जोडले गेलेत. तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एकूणच 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. यावेळेला जोरकस प्रहार समोरच्या दिशेनं पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. सेकंड अटेम्प्ट मध्ये कंप्लीट केला जातोय. झेल कमालीचा झेल टिपलाय आणि आणखीन एक दे धक्का या ठिकाणी फलंदाज गजानन. एक सहकारी मित्र प्रवीण देवकर माजी सैनिक आणि तुर्तास जर आपण पाहिलं तर नवी मुंबई पोलीस विभागामध्ये ते कार्यरत आहेत.
तर प्रवीण, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक डॉट बॉल अक्रॉस द लाईन या ठिकाणी चेंडू खेळण्याचा माणूस होता. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज आहेत. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळाला. आयुषनं कमालीची गोलंदाजी केली, नो डाऊट. युवा गोलंदाजांमध्ये जर प्रभावित करणारी गोलंदाजी असेल अविनाश, नो डाऊट, आणि त्यानंतर जर कोण गोलंदाज असेल तर आयुष. कमालीची गोलंदाजी केली. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संघर्ष मित्र मंडळ म्हटलं ना तर मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारे आमचे हनुमंतजी चौधर साहेब असतील, अमोलजी इंगळे असतील, त्यानंतर जर आपण विचार केला तर बबलू कोळेकर अर्थातच नवनाथ कोळेकर आपल्याला पाहायला मिळते, संदीप पाटील असतील, सुधीर पाटील, त्यानंतर जर आपण पाहिलं आणि यस प्रवीण देवकर आहेत, त्याचबरोबर आमचे प्रज्ञेश देखील आहेत. कारण संघर्षाची स्पर्धा म्हटली की प्रज्ञेश यांची घरची स्पर्धा असते, नो डाऊट. अगदी सकाळपासून तेही आपल्याला या मैदानावरती या स्पर्धेसाठी मेहनत करताना पाहायला मिळालेत आणि संदीपदा देखील आमच्यासमोर जोडले गेलेत, नो डाऊट. या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आणि महत्त्वाचं असतं. पंचांचा अद्याप कोणताही इशारा नाही आहे, म्हणजे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये रोखला गेला आहे. एकच धाव आहे, येस. केवळ आता या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे, परंतु झिकारीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर होत आहेत. 6 धावांचा इशारा येईल, होय, हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. याही वेळेला जबरदस्त प्रहार, कमालीचा टायमिंग आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, येईल बॅक टू बॅक दुसरा षटकार. उपस्थितांमध्ये जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय सुरेशजी नलगे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नलगे साहेब म्हटलं तर आम्ही प्रेमाने त्यांना जेम्स अण्णा असं देखील म्हणतो. येस, जेम्स अण्णा. अर्थातच आपल्या सर्वांचा माहितीसाठी मी सांगेन, केदार जाधव जे दिग्दर्शक आहेत आणि भरत जाधव यांच्या समवेत बराच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काळ घालवलेला आहे. अगदी कलाक्षेत्र, अभिनय क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती आज एका उंच शिखरावर आपल्याला पाहायला मिळतात, केदारजी जाधव आणि भरतजी जाधव, त्याचबरोबर अंकुशजी चौधरी यांच्या समवेत नेहमी असणारे आमचे जेम्स अण्णा हे देखील आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक, हो काय हे चित्र आपल्याला खूप कमी वेळा पाहायला मिळतं आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. प्रणय आय थिंक या ठिकाणी या सामन्याच्या माध्यमातून एक सराव जरूर करतोय, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती पावसाळी रबर बॉल खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रणय औपचारिकता जरूर या सामन्यामध्ये जरी बाकी असली तरी मात्र आपले हात खुले काढायची संधी. चला, पंचांसाठी 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबायचे आहेत, विजेत्या संघाचे, आणि त्याचबरोबर पुढील सामन्याचे जे खेळाडू आहेत त्यांनी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा.